रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त चित्तंबरम स्वामी महाराज की जय। आज कथेचा तिसरा दिवस। आज निळोबाराय संत निळोबाराय यांचं चरित्रकथा आज होणार आहे पहा, आणि सुंदर असं आज नियोजन आहे आमची आज इथं आमचे हे बांदल महाराज यांच्याच कृपेने आम्हाला या कथेचं जय हरी जय हरी म्हणलं, जय हरी जय हरी। आमचे बांदल महाराज आहेत हे बघा, यांचे इथं सेवा असते कंटिन्यू चालू आणि संपूर्ण नियोजन करतात पहा। हे आमचे महाराज आहेत ते हे पण प्रवचन वगैरे। जय हरी महाराज, जय हरी जय शिवचिदंबर शिवचिदंबर। हे आमचे कीर्तन प्रवचन यांचं सुंदर असतं, गायन प्रवचन असतं। घेऊ ना सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचंय। चला चला आरतीचे यजमान आपण या धर्म मंडपामध्ये एकत्र आला, त्या भावनेला त्या श्रद्धेला या ठिकाणी आमचं वंदन आहे। चालू असलेली संत चरित्र व शिव अवतार चिदंबर जीवन चरित्र कथा आणि आज तृतीय दिवसाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे। तत्पूर्वी वाणी गुणानुकथने श्रवणं कथाया, आपली वाणी पवित्र व्हावी, आपलं मन पवित्र व्हावं, आपली बुद्धी पवित्र व्हावी, ह्या हेतून सर्वांनी 2 मिनिट नामसंकीर्तन करायचं, हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं आणि आपल्याला त्या कथेमध्ये प्रवेश करायचा आहे। लक्षात ठेवा। मस्त लक्षात ठेवा, त्याला वळकटी बांधावी लागते, घरातून बाहेर निघावं लागतं। नुसतं काही काही माणसं मी पंढरपूरला गेलं पाहिजे, मी पंढरपूरला गेलं पाहिजे, 50 वर्षापर्यंत तेच म्हटलं, पण कधी गेलाच नाही, कारण त्याला क्रिया पाहिजे हो। वाटही चालावी पंढरी पंढरी, वाटही चालावी पंढरी पंढरीची, वाटही चालावी पंढरी पंढरी, वाटही चालावी पंढरी पंढरी, वाटही चालावी पंढरी पंढरी,
वाटही चालावे पंढरी टाळी वाजवावी गुढी उभारा. अरे अजून थोडं काही काली एकादशी. आता हे सांगत कसलं तप आहे आपल्या लक्षात ठेवा. हो, आता तर नवीन आपण सर्वजण वारकरी संप्रदायाचं असा नियम आहे की दशमीला एक भक्त राहणं. आता एकादशी म्हणजे पर्वणी आहे. हो, एकादशीच्या दिवशी चांगले चांगले पदार्थ खायला मिळतात म्हणून भजनाचं याचं त्याचं काही नाही, पण चांगले पदार्थ खायला मिळतात म्हणून व्रत करतात. मी म्हणतो म्हणून का होईना पण करा. हो, तो सर्व व्रतांचा राजा आहे, लक्षात ठेवा. आणि हे तप माझ्या निळोबारायांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ती कथा आपल्याला पाहिजे, लक्षात ठेवा. एक भजन म्हणून निळोबारायांचं तप मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. म्या हलविल्या म्या चालविल्या ऐसा समर्थ परमात्मा भगवान. ऐका, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसा श्रियाः वैराग्य शाथ मोक्षस्य षण्णाम 6 गुण असणारे संपन्न ईश्वर परमात्मा निळोबारायांसमोर हात जोडून उभे राहिले. निळोबारायांना सांगितलं काय पाहिजे. निळोबारायांनी डोळे उघडून पाहिलं तर जगाचा बाण पांडुरंग परमात्मा निळोबारायांसमोर उभा आहे. निळोबारायांनी पांडुरंगाला हात जोडले आणि सांगितलं तुला इथं बोलावलं कोणी बोलावलं तुला. राहिल्या वाटोनी आलासी राहिल्या वाटोनी. द्रौपदीला जसं संकट होतं तसं संकट माझ्या जीवनामध्ये नाहीये. आणि हे बघा, आपण संत चरित्र पाहतो. संकट आली म्हणजे भिवू नका, लक्षात ठेवा. जर रात्र आहे तर दिवस निश्चित आहे, लक्षात ठेवा. जर रात्र आहे ना तर दिवस निश्चित आहे. जर तुमचा आज अपमान झालेला आहे ना, आणि मी नेहमी सांगतो, हात जोडून सांगतो, अपमान पचवण्याचं हृदय ठेवा. ज्या दिवशी तुम्ही अपमान पचवण्याचं हृदय ठेवा, एक दिवस असा येईल की तुमचा सन्मान होईल, लक्षात ठेवा. अपमान सहन करण्याचं हृदय ठेवा. जय तर सर्वांचा होतो, पण पराजय तो सुद्धा स्वीकारता आला पाहिजे. दुःख सुद्धा पचवता आलं पाहिजे. दुःख पचवता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. मला काही दुःख नाही जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादानं. मी तुम्हाला ओळखत नाही, द्रौपदी सारखं माझ्यावर संकट नाही. ओ पलदा कैवारी दैत्यासी नंदाया पलदा कैवारी दैत्यासी नंदाया संविदे. तुमचा धावा करत नाहीये महाराज. असं बोलण्याकरता सुद्धा धाडस लागतं. हे काय कुणाचे काम आहे का? काम आहे आपल्यासारख्याचं काम आहे. त्याला मोठ्या हृदयाची माणसं लागतात. हो, मोठं मन लागतं. देवाला सुद्धा सांगितलं की मी तुमचा धावा करत नाही, मी जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करत नाही. पांडुरंगाचं हृदय गदगद झालं. पांडुरंगाला आनंद झाला की काय निष्ठा जगद्गुरु तुकोबारायांविषयी. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं धावा करत आहेत म्हटल्यानंतर पांडुरंग परमात्मा पुन्हा आपल्या निजधामाला गेले आणि जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं की तुमचा शिष्य या भूतलावर 42 दिवसापासून अनुष्ठान करीत आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांना ज्यावेळेस पांडुरंगाने सांगितलं, सज्जन हो, आपल्या महाराष्ट्राचं भाग्य उदयाला आलं. पुन्हा पुन्हा ह्या मातीमध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे चरण पुन्हा ह्या महाराष्ट्राच्या मातीला लागणार. हो, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय निळोबारायांच्या किंवा निळोबारायांच्या भक्तीसाठी निळोबारायांच्यावर अनुग्रह करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय या भूतलावर येतात. ओ येऊनी निळोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला जगद्गुरु तुकोबारायांनी. ओ हात ठेविता मस्तकी प्रसाद देऊनी
प्रसाद देऊन केले स्तुती प्रसाद देऊन केले स्तुती आस केले गावासाठी प्रसाद देऊन केले. अमृत अनुभव नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात, जेथ परीसी वैखरी बुडे हो आणि तुझया थांब मोडे, जेथ परीसी वैखरी बुडे तो महा कोणे तोंडे वानावासी. जिथे परा पश्यंती वैखरी वाणी शून्य ना चालली नाही वाणी. कोणती वाणी तिथे चालली नाही लक्षात ठेवा. साखर किती गोड आहे खाल्ल्याशिवाय कळत नाही लक्षात ठेवा. सांगता येत नाही. अजून उदाहरण सांगितलं वारकरी संप्रदाय, आईचं मुलावर किती प्रेम आहे हे शब्दामध्ये सांगता येतं. बहिणी इतकं, भावा इतकं, पुन्हा इतकं आईचं मुलावर जे प्रेम असतं ते शब्दामध्ये सांगता येत नाही. महाराज म्हणतात, वाही माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याचे, फक्त एवढंच सांगता येतं. तसं सद्गुरूंची कृपा शब्दामध्ये सांगता नन्नासा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ, नन्नासा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ. परिवार असते ते बांधल आमचे असतील. आणि अजून काय काल ज्यांनी आपला हे बोर्ड बनवला काय हा घारे महाराज आमच्या सुरेश महाराजांना नेहमी सहकार्य करतात लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टीची उत्सुकता आहे आणि सुरेश महाराज या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या. मग या ठिकाणी एक भजन होईल, तिथं बसा आणि नंतर आपल्याला पुढची कथा श्रवण करायची लक्षात ठेवा. हा पुढचे एक भजन मध्ये ज्या दिव्य परंपरा आहे त्या सगळ्या दिव्य परंपरेमध्ये ही निळोबाऱ्यांची परंपरा, गुरु परंपरा, परंपरा माणसाचा उद्धार करते. परंपरा आणि ही परंपरा निळोबारायांना लाभली. महाविष्णू चैतन्याची मूळ संप्रदाय फळा तेथोनिया हंस रूपे ब्रह्मा उप विश्व ब्रह्माच केले रामाजनादने पायी मस्तक ठेविले आरती राजा साधू संत मनोविधीला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा. बेंद्रे परिवार आमचे SB बेंद्रे असतील, आमचे या ठिकाणी दूरवरून आमच्या यादववाडी आलबरवाडीवरनं भरपूर या ठिकाणी आमचे मला सगळे चेहरे दिसत आहेत. सर्वांचे नावं घेणं भरपूर आले.